मराठा आंदोलनासाठी सरकारने आझाद मैदानामध्ये जागा उपलब्ध करावी, मराठा समन्वयक वीरेंद्र पवार यांची मागणी आहे। मुंबई महापालिका आणि कोर्टाकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आहे। मराठा समन्वयक वीरेंद्र पवार यांनी माहिती दिली आहे। जरांगे पाटील यांचा मुंबईच्या आझाद मैदानमध्ये येणारा मार्ग मोकळा झालाय का, हा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आपल्यासोबत वीरेंद्र पवार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तुम्ही या ठिकाणी पोहोचलाय पाहणी करण्यासाठी, काय नेमकी तयारी होते? आझाद मैदानातच उपोषण होणार आहे, आंदोलन होणार आहे की दुसरी जागा शिवाजी पार्क या ठिकाणी तुम्ही जाणार आहात, काय ठरतंय? आम्ही जे अर्ज केलेला आहे तो तिन्ही ठिकाणी केलेला होता। आझाद मैदान येथे ध्वजसंचलन असल्यामुळे आणि 26 तारखेलाच मनोजदादा येत असल्यामुळे आपल्याला शिवाजी पार्क हा वेन्यू मिळू शकत नाही, म्हणून आझाद मैदान हेच नंतर ठरलं। त्या संदर्भामधल्या सर्व परवानगीसाठी संपूर्ण कागदपत्र त्यांना पाऊण महिना म्हणजे जवळपास 20 ते 25 दिवस अगोदरच आपण दिलेले आहेत। काल अभिव्यक्त्यांनी कोर्टामध्ये सांगितलं की यांच्याकडनं कुठलेच अर्ज आलेले नाहीत, पण सदावर्तीच्याच याचिकेमध्ये आमच्या अर्जाच्या सर्व कॉप्या लागलेल्या होत्या। बीएमसीने पूर्ण तयारी तिथे केलेली आहे, सर्व यंत्रणा त्यांनी लावलेल्या आहेत, पाण्याची व्यवस्था, टॉयलेटची व्यवस्था केलेल्या आहेत, जागेची इयर मार्किंगसाठी ते थांबलेले आहेत। ज्यावेळी जागा मार्किंग करून देतील त्यांचं म्हणणं असं आहे की 8 तासामध्ये आम्ही आमची संपूर्ण यंत्रणा लागलेली दिसेल। प्राथमिक गरजा आहेत, त्या गरजा पुरवण्याची जबाबदारी सरकारची असते आणि ते करत असताना सरकारने ताबडतोब या ज्या अडथळे आहेत ते दूर करून मराठा समाजाचं स्टेज बांधण्यासाठी ताबडतोब जागा उपलब्ध करून द्यावी। कॅमेरा पर्सन मनीषा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।